बातमी कोल्हापूरची आहे। कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा इशारा पातळीवर पोहोचलेली आहे। पातळी आता 34 फुटांवर गेलेली आहे। पंचगंगेची राजारामसह 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक या ठिकाणी विस्कळीत झालेली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा देखील इशारा देण्यात येतोय। सकाळी 8 ची ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे। राजारामसह 57 बंधारे या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा सुद्धा या सगळ्या परिसरात इशारा देण्यात येतोय। पंचगंगेनं सुद्धा या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडण्यास आता सुरुवात केलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा आहे। पंचगंगा सध्या 34 फुटांवर वाहताना दिसते। राजारामसह 57 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूरमध्ये गगनबावडा मार्गे जो कोकणात जाण्याचा मार्ग आहे तो देखील आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोकणात जाण्याकरता म्हणून गगनबावडाचा मार्ग हा स्वीकारला जातो, पण आता गगनबावडाचा सगळा परिसर मुसळधार पावसानंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण या सगळ्या ठिकाणी दरडी कोसळण्याचा मोठ्या प्रमाणावर धोका असतो। मुसळधार पावसामुळे या ठिकाणी पाणी साचत असतं। अतिशय दाटीवाटीचा हा सगळा परिसर, घनदाट जंगलाचा, सह्याद्रीच्या खोऱ्यांचा असा हा सगळा परिसर आहे गगनबावड्याचा, आणि हा सगळा परिसर आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या सगळ्या परिसरात पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, या ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी वाहन कोणी जाऊ नये, वाहन घेऊन याकरता स्टंटबाजी कोणी करू नये याकरता बॅरिकेडिंग सुद्धा करण्यास सुरुवात झालेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, आपण जर पाहिलं तर कोल्हापूरमध्ये पावसाचा अक्षरशः धुमशान सध्या सुरू आहे। बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। 57 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। तर पंचगंगा सुद्धा इशारा पातळीवर सध्या वाहती आहे। गगनबावड्याचा मार्ग सुद्धा कोकणात जाण्याचा बंद करण्याचा निर्णय। लागवी खरं पाहिलं तर कोल्हापूरची पंचगंगा आहे ती इशारा पातीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते। अद्याप इशारा पाती ओलांडलेली नाही आहे, कारण असं काही सांगितलं तर पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊ शकते। मात्र आपण पाहिलं तर गेल्या 36 तासापासून कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यात जो आहे तो मुसळधार असा पाऊस कोसळतोय। धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याची नोंद देखील झालेली आहे आणि पश्चिम घाटमाथ्यावरती गेल्या 72 तासापासून जो पाऊस कोसळतोय त्यामुळे सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। राधानगरी धरणाचे सर्वच स्वयंचलित दरवाजे हे देखील उघडलेले आहेत आणि गेल्या 48 तासापासून हे दरवाजे उघडे असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पंचगंगा नदीत आहे तो पाण्याचा फ्लो आहे तो होतोय आणि परिणामी खरं तर पंचगंगेची पाणी पातळी आहे ती आता जवळपास 35 फुटांच्या वरती वाहताना पाहायला मिळते। त्यामध्येच जवळपास 65 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। इकडे पाहिलं तर गगनबावडा जो मार्ग आहे तो देखील आता मांडुकली जवळ कुंभी नदीचं पाणी जे आहे ते ह्या ठिकाणी रस्त्यावरती आल्यामुळे हा मार्ग देखील आता बंद करण्यात आलेला आहे। एकूणच जर पाहिलं तर रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल याकडे जाणारी वाहतूक आहे ती खरं तर आता पूर्णतः ठप्प झालेली आहे। घाटमाथ्यावरती तर मुसळधार पाऊस कोसळतोय, मात्र दुसरीकडे पाहिलं तर कोल्हापूर शहर असेल किंवा ग्रामीण भागात देखील पाऊस कोसळत असल्यामुळे सर्वच धरणात अगदी मुबलक असा पाणीसाठा झालेला आहे आणि सर्वच धरणातून आता विसर्ग आहे तो चालू केलेला आहे। आलमट्टी धरणातून देखील काही प्रमाणात विसर्ग आहे तो सुरू केला गेला आहे, त्यामुळे काहीसा दिलासा आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच धरणं आहेत ती आता भरलेली आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू केल्यामुळे आता काही प्रमाणात पूरस्थिती निर्माण होऊ शकते की काय अशी एक दाट शक्यता आहे किंवा चर्चा आहे ती आता सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण पाऊस आहे ते पुढचे काही तास मुसळधार पडेल असा देखील इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे अगदी दक्षतेचे जे आदेश आहेत ते जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत। अगदी कोल्हापूर जिल्ह्याचं जे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे तो देखील या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांची देखील खूप मोठी दैना जी आहे ते उडाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। जरी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली नसली तरी देखील पावसाचं प्रमाण पाहता या ठिकाणी पालकांनी पाठवावं की न पाठवावं शाळेमध्ये हे देखील आता त्यांनीच ठरवावं असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। सतेज, मुद्दा लक्षात येतोय कोल्हापूरमध्ये पावसाचा अक्षरशः धुमशान आहे, तर अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यास सुरुवात झालेली आहे। कारण
पाणी साचलेलं आहे, तिथं कुणीही स्टंटबाजी करू नये, पाण्यात गाड्या घालू नये तसं आता सांगण्यात येत आहे। तुर्तास धन्यवाद सतेश, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।